हे आहे आत्याबाईंचं शेत आणि आता इथे सगळीकडे भात लावायचं आहे हो ना. आणि आत्याबाईंनी घातली आहे शॉर्ट, कारण असेच कपडे घालावे लागतात तेव्हाच ते भात लावणी होते. आणि आत्या याला काय म्हणतात, मूठ ना. तर एवढ्या सगळ्या मूठ तयार केलेला आहे मामांनी काल येऊन. आणि त्या सगळ्या इथे पूर्ण थांब थांब थांब, तू तुझ्या ह्याने उभी राहा बाई. थांब थांब, तिला उभी राहू दे अनुजा. थांब, लोडीन हातावर लोडीन. थांब नाही ना, एखाद्या वेळेस पाय हे होईन ना. माहिती नाही ना. आपण आहे ना तिकडे गेलो ना, त्या साईडला तिकडे खड्डी आहे, पाणी आहे, खूप पाणी. एका जागेच उभी राहते अजिबात चालत कोपऱ्याला. बाई त्या व्हिडिओत मी पडलेली आले. त्याच्यात काढून बसली तरी बाहेर निघालेली कळायची नाही. लावणीला आले होते काढायला. ह्या आत्याबाईंच्या कोण आहेत? सुनबाई. सुनबाई आहेत. आणि बाया चांगलं नाही अवतार आमचा. नाही, छान दिसतात हो की नाही. म्हणजे खरं तर असंच असतं सगळं त्यांचं रुटीन. लावणीसाठी अशीच ड्रेपरी करावी लागते. तर ह्या आत्याबाईंच्या सून. आणि आम्ही आलो आहोत मालखेड या गावामध्ये. आणि ही पूर्ण आत्यांची शेती आहेत. तर अनुजा सुद्धा भात लावणी करते. आत्या मूठ टाकतायत. आता थोड्याच वेळात आम्ही भात लावणी करणार आहोत. आणि म्हटलं चला त्याआधी आपले छान छान व्हिडिओ काढून घ्यावे, कारण मला फार आवडतं भात लावायला. मागच्या वर्षी पण मी आले होते, तर ह्यांना आवर्जून म्हटलं यावर्षी पण मी येणार आहे. मामा थोडंसं बोला की. नाही 2 मिनटं बोला. काय बोलू मी? माहिती सांगा थोडीशी. नाही, मी पडलेलं नका सांगू. नाही मामा तुम्ही सांगा. नाही बोला. ही पारंपरिक सांस्कृतिक अशी ठेवण आहे. आणि भात लावणी हा एक सांस्कृतिकच म्हणजे एक सण म्हटला जातो. किती भात म्हणजे हे सगळं लावणार आहे का? बोला की. अरे हा लावणं सगळं लावणं 10 गुंठे राहणे. मामा स्पेशली इथे जास्तीत जास्त एफर्ट्स घेऊन शेती करत असतात. आणि पूर्ण मूठ तुम्ही म्हणजे हे सगळं तुम्हीच काल बांधलं ना. आणि आज म्हणजे आत्याबाईंचे मिस्टर आहेत हे. तर अशा प्रकारे भात लावणी चालू आहे. म्हणजे म्हटलं चला अजून चालू व्हायची आहे. त्यांचं मूठ बाजूला करणं चालू आहे आत्यांचं. आणि अनुजा मॅडम आमच्या लहान आहे वयाने, पण ती तरी पण आईवडिलांना मदत करते. हे महत्त्वाचं आहे नाही का. तर अशा प्रकारे भात लावणी चालू आहे. जेव्हा भात लावतील तेव्हा थोड्याच वेळात मी व्हिडिओ नक्कीच करते.